नमस्कार, मी कल्पना अर्शनपल्ली स्वरांजली शायलनकडून आज आमच्या स्टुडिओमध्ये हरिदास पोटाबत्ती सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय. मी पोटाबत्ती हरिदास नारायण, कौटुंबिक न्यायालय सोलापूर येथे गेल्या 2 वर्षापासून प्रबंधक या पदावर कार्यरत आहे. माझ्याकडे कौटुंबिक न्यायालयातील ॲडमिनिस्ट्रेशनचं काम असून कौटुंबिक न्यायालयात विविध प्रकारचे खटले दाखल होतात. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज मला इथे बोलावलं. त्याबद्दल मी स्वरांजली चॅनलचं आभार आहे. तर अगोदरचा प्रश्न असा आहे की फॅमिली कोर्ट म्हणतात ते सर्वसामान्यांना माहीत असतंय, काही जणांना माहीत नसतंय, किंवा तिथपर्यंत कसं जायचं हे तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल. तर फॅमिली कोर्टामध्ये कोणकोणते खटले दाखल होतात? कौटुंबिक न्यायालय म्हणजे पती पत्नीचं ज्यावेळी वाद होतो, आई वडिलांचं मुलाबद्दल ज्यावेळी वाद होतो, दाद मागण्यासाठी जी काही न्यायसंस्था निर्माण केलेली आहे ती कौटुंबिक न्यायालय आहे. असे कौटुंबिक न्यायालय सोलापूर येथे स्वतंत्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 2012 पासून कार्यरत आहे. आमच्या कौटुंबिक न्यायालयात आजच्या मितीस 2500 खटल्यापर्यंत प्रलंबित आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे केसेस आहेत. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास संमतीने घटस्फोट घेण्याचा किंवा घटस्फोट संमतीने विना मागण्याचा किंवा नांदविण्यास येण्यासाठीचा सेक्शन 9 खाली, त्याचप्रमाणे कस्टडीच्या मुलाच्या कस्टडीचा, पोटगी मागण्याचा, अशा विविध प्रकारचे केसेस आमच्याकडे दाखल होतात. आणि त्याचप्रमाणे सदरच्या खटल्याच्या बाबतीत विचार केला तर फक्त आमच्याकडे एक्सक्लुझिव्हली कौटुंबिक न्यायालयात महिलांच्या म्हणजे पती पत्नींच्या वादाबाबतचेच खटले जास्त पूर्णतः प्रलंबित आहे. आता ह्याच्यामध्ये स्त्रीधन म्हणजे काय? स्त्रीधन म्हणजे एखाद्या पत्नीस तिच्या लग्नात आईवडिलाकडून मिळालेल्या धनाचे, संपत्तीचे, चल अचल जे काही असतील ती प्रॉपर्टी म्हणजे स्त्रीधन. स्त्रीधन या प्रत्येक गोष्टीवर स्त्रीचाच हक्क असतो, त्यामध्ये नवऱ्याचा कुठल्याही प्रकारचा हक्क नसतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक येत आहे, लग्नात तर घातलेलं ते स्त्रीचं तुम्ही म्हणता. आता त्याच्यानंतर पण काही प्रॉपर्टी किंवा काही हिस्सा म्हणा, काही सोनं म्हणा, आईवडिलांकडून, तिच्या वाडवडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून तिला दिलं जातं. आता त्याच्यामध्ये ती विचारू पण शकेल, नाही पण विचारू शकेल, तर कुठल्या मार्गाने गेलं तर तिला ते मिळतं? नाही, स्त्रीधन हे अख्खानेच मिळतो, म्हणजे ऑफर असतो, तो गिफ्ट म्हणून असतो मिळालेला, विचारण्याची गरज नाही. पण एखाद्या वेळी तिला तिच्या माहेरकडून तिच्या संपत्तीत वाटा पाहिजे असेल, हिंदू वारसा कायदा 2005च्या अंतर्गत 2005 नंतर ज्या काही मुलींचा जन्म झाला आहे त्या प्रत्येकाला मुलांच्या इतकंच वाटा मुलीसाठी कायद्याने तरतूद केली आहे. त्यामुळे तिला वाटा मागण्याची गरज नाही, ती आपोआप मिळते. जर कदाचित तिला जर तिच्या भावाकडून किंवा कोणाकडून हिस्सा नाकारत असेल, अशा वेळेला ती मेहरबान न्यायालयात दावा करून तिचा हिस्सा ते कायद्याने मिळवू शकते. आता नवऱ्याच्या ह्याच्यामध्ये पण तिचा हिस्सा म्हणजे आता एखाद्या वेळेस भांडणच झालं आणि नवऱ्याकडून तिला काय मिळेल? नवऱ्याकडून संपत्ती, जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत नवऱ्याकडून संपत्तीत हिस्सा मिळू शकत नाही. पण कलम 125 CRPCच्या अंतर्गत तिला नवऱ्याकडून तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे. आणि त्या पोटगीच्या अंतर्गत जर पोटगी वसूल होत नसेल, नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर तिला टाच ठेवण्याचा अधिकार आहे कोर्टामार्फत. आता आजकाल असं होतं की एक एज झाल्यानंतर मुलाचं लग्न वगैरे झालं आणि त्या बाईला तू इथं राहू नको किंवा हेळसांड वगैरे करतात किंवा तुझ्या ह्याच्यात काय नाही असं पण म्हणतात. मग त्याचं काय? राहू नको असं म्हणू शकत नाही, तिला अधिकार आहे. ती राहू शकत नसेल तर नवऱ्याला कोर्टात 125 अंतर्गत पोटगी मागू शकते. पोटगीच्या अंतर्गत कोर्ट त्या बाईला तिच्या उदरनिर्वाहासाठी रक्कम मंजूर करते. आता वाटणी दिली नाही तर कोर्टात जा म्हणतात. हो, पण काही कसं नातेसंबंध बिघडतात, अशा ह्याच्यामधून ते जात पण नाही. आता त्यांना सपोर्ट करण्यासाठी काही संस्था असतात, त्यांच्यापर्यंत ते पोहोचूच शकते. आणि तिला जर वकील ठेवायचा असेल स्त्री काही तर मिळू शकेल ना. आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा समिती कार्यरत आहे. सदरच्या विधी सेवा समितीमध्ये मोफत कायद्याचे सगळे काही पुरवले जाते, वकील पुरवला जातो, केस भांडलं जातं आहे आणि सर्व खर्च हे
अगदी शासनामार्फत केलं जातं. त्यासाठी त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही. आपल्या सोलापुरात जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा समिती कार्यरत आहे. त्या ठिकाणी कुठल्याही स्त्रीने तिच्या हक्काबाबत जर तिला पैसे नसतील किंवा तिचा उदरनिर्वाहाचा काही प्रश्न असेल किंवा कुठल्याही कायदेशीर तिला मदत हवी असेल, त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला कायदेशीर मदत विधी सेवा समितीमधून मिळू शकतो. आणि त्याकरता कुठलाही चार्ज तिथे घेतला जात नाही. आता तिचं स्त्रीधन म्हणा किंवा तिला मिळालेलं ते तिचंच आहे, पण तिच्यानंतर ते कोणाला जाईल? तिच्यानंतर ती काही बघू शकत नाही, पण तिला जिवंत असताना जर वाटलं की माझ्या प्रॉपर्टीचं काय व्हावं, ती जर स्वकष्टार्जित असेल, स्त्रीधनाची असेल किंवा तिच्या स्वमालकीची असेल, अशा परिस्थितीत तिने मृत्यूपत्र करून ठेवल्यास त्याप्रमाणे तिचा विल्हेवाट त्यानंतर होऊ शकतो. म्हणजे असं बोलणी नाही, लिहून ठेवावं लागतं. तोंडी बोलणी झालं, पण तोंडी बोलणीचा शक्यतो कोणी विचार करत नाही. त्याकरता आपण लिखित स्वरूपात लिहिल्यास, आणि मृत्यूपत्र हा महत्त्वाचा आहे. मृत्यूपत्र शक्यतो रजिस्टर्ड असावा. रजिस्टर्ड असताना त्यातही काही अटी आहेत. मृत्यूपत्र करताना, तो रजिस्टर्ड करताना ती बाई त्या म्हणजे मृत्यूपत्र करण्याच्या ह्याच्यात पाहिजे, तिला समजून यायला पाहिजे की तिची मानसिक स्थिती चांगली आहे. त्याकरता एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची त्याला शेरा लागतो. त्याचप्रमाणे 2 साक्षीदारही त्याला रजिस्टर करताना त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. हे चांगलं सांगितलं, कारण खूप जणींना माहीतच नसतं की काय करायचं. मग नंतर भांडणं होतात, हे होतात, तिचं माझं आहे असं. आणि काही जण तर जिवंत असताना पण हिसकावून घेतात, ती गोष्ट वेगळी, ते कोर्टात येत नाही. पण धन्यवाद सर, खूप छान माहिती सांगितलं. कारण स्त्रीला कुठं जायचं तेच माहीत नसतं, आणि हे असं असू शकतं का ते पण माहीत नसतं. खूप जणांना, अगदी शिकलेल्यांना पण माहीत नसतं की आपण कुठं जायचं, काय करायचं. एक धैर्य तिच्यामध्ये निर्माण होतो. आपण सांगितलेल्या उत्तराबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे स्त्रीने स्वतःच्या हक्कासाठी ज्यावेळी भांडतोय त्यावेळी ती घाबरायची गरज नाही आहे. स्त्रीसाठी विविध माध्यमं मदत करायला तयार आहेत. आपल्याला काही प्रसंग आल्यास पोलिसामार्फत पण महिला विशेष समिती आहे, त्या ठिकाणी आपल्याला मदत होऊ शकतं. आणि प्रत्येक वेळेला स्त्री हक्क मागताना तिचा कर्तव्य काय तीही ती समजून राहिल्यास घरात काही भांडणं होणार नाही.